चला या ठिकाणी मॅच लावते सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून हवेमध्ये होता चेंडू. कव्हर रिजनला जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खातं खुलं झालं ते जांभेली गाव टीम्स आणि खेळाडू तुषारचं. 2 या धावसंख्येनं मिलिंदचा वापर केला पहिल्या पॉवरपेच्या षटकामध्ये आणि पॉवरपेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. वेट अँड वॉच. वाट पाहिली बॉलची. उडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू. बॅकफुट वरती गेले आणि ऑन साइडला पाठवलाय बॉलला. मिड विकेट. सीमा रेखा बाहेर. पहिला षटकार तुषारच्या बॅटमधनं. साठी शुभेच्छा आल्यात जांभेली गावचे शाखा प्रमुख विजयजी सावंत, त्याचबरोबर संजयजी सावंत यांच्याकडे या ठिकाणी खऱ्या अर्थानं जांभेली गाव संघासाठी शुभेच्छा आल्यात आणि संपूर्ण स्पर्धेसाठी देखील त्यांच्याकडे शुभेच्छा येतात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि विशेष आभार व्यक्त करूया. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. मिलिंद षटकार आलाय तुषारच्या बॅटमधनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खोलव्या टप्प्याचा चेंडू समोर खेळतात तुषार आपण पाहू शकता आणि कमबॅक करतोय आपल्या पुढच्या चेंडूवरती. मिलिंद धावसंख्या आपण पाहिली गेली तर फलकावरती लागली आहे ती 8 धावा बिनगडी बाद. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहिलं होतं मिलिंदनं की नक्कीच फुटवर्कचा थोडासा वापर करतोय फलंदाज तुषार आणि वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि इथून सफल देखील ठरलाय. अजून एक हा सलगचा दुसरा डॉट बॉल. एक षटकार त्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट. अनुभव या ठिकाणी थोडासा सिद्ध करत असताना या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये गोलंदाज मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. ऑल ओव्हर फुल टॉस. फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळलेत. बॉल एक्स्ट्रा कव्हर. सीमारेखा बाहेर आलाय तुषारच्या बॅटमधनं. हा चौकार. पॉवर प्लेचा योग्य तो नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. 5व्या बॉलवरती हा चौकार आलाय. धावसंख्या चौकाराने पुढे सर केली ती टोटल स्कोअर 12 वरती पोहोचलाय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा मिलिंद आणि स्ट्राईक एंड फलंदाज तुषार. फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळले. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू असेल आणि कोणताही खेळाडू जवळपास नाहीये. बॉल वाईड इज लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. चौकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जांभेली गाव संघ पोहोचलाय तो 16 या आकड्यावरती. तर रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल का पंच? यस, बॅट्समॅन रिव्ह्यू असेल. भीमरसाठी या ठिकाणी चेक केले जाईल. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी असेल. चला, नो बॉल नाहीये. आणि या दरम्यान आपण पाहिले गेलं तर जांभेली पाड्याचे उद्योजक सन्माननीय आदरणीय आमचे आतिश शेठ पाटील यांच्याकडे या ठिकाणी शुभेच्छा आल्या जांभेली गाव टीमला. त्या देखील सध्या तरी युट्यूबच्या साहाय्यानं स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक आपण यावर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिला. त्या स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर एक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आतिश शेठ पाटील आपला मी विशेष आभार व्यक्त करतोय. चला, पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग राहिली. असं वाटलं होतं की नक्कीच 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर थोडासा या ठिकाणी प्रेशर दबाव बनला जाईल तुषारवरती, परंतु कोणत्या प्रकारचा प्रेशर आणि दबाव त्याच्यावरती आला नाहीये. चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये आले आणि धावसंख्या ती 16 वरती पोहोचली आहे. दुसरं षटक पॉवर प्ले कंप्लीट झालं. 5 खेळाडू होता 30 गज घराच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पहिल्यांदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल तो स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं.
अर्थातच आकाश सावंत. छोट्या कटचा खेळाडू जरूर आहे परंतु फटके मोठमोठे पाहायला मिळतात नेहमीच आकाशच्या बॅटमधनं. समोर तितकाच जलदगती गोलंदाज आपण पाहतायत दिनेश. पहिलाच बॉल यस एज लागलीये सरपंच सांगत असताना आणि पहिला धक्का लागेल 16 या धावसंख्येवरती टीम जांभिवली गाव संघाला. आकाश सावंत 0 वरती बाद. क्या बात आहे. आणि या डान्ससाठी राहुलजी चव्हाण सर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा विष्णू शिंदे सरांना आलेलं आहे. ऑनलाईन स्कॅनरवरती त्यांच्या पाठवलं जातील आणि अजून या ठिकाणी तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये ते इम्प्रेस करणार आहेत. डान्सिंग अंपायरी खासियत आहे विष्णू शिंदे सरांची अदा इथे आता मात्र सर्वांना करते फिदा. थँक्यू सो मच. तर आपण पाहिले गेले तर विकेट मिळाली आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा चेंडू नक्कीच बाहेर निघत होता. भरपूर चांगला नक्की चेंडूला वळवण्यात आला आणि इथून एज देखील लागली. फटका खेळत असताना आकाश या ठिकाणी बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय तो बिंदास सिसबे. अनुभवी खेळाडू नक्कीच प्रचंड अनुभव अनेक साऱ्या वर्षांचा आणि धडधाकड शरीराचा खेळाडू आहे. ताकद भरपूर या खेळाडूकडे आणि त्या ताकदीचा वापर देखील करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने मोठे फटके येतील का हे देखील हा देखील प्रश्न असेल. दुसऱ्या बाजूला विकेट मिळाली पहिल्या चेंडूवरती गोलंदाज दिनेशला. सुरुवात भरपूर चांगली केली आहे आपल्या स्पेलची दिनेशनं. पुढचा बॉल लेफ्ट आर्म द विकेट. ओ पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहतो खाली राहिला आतमध्ये आला. फक्त पहिल्या चेंडूचा सामना करत असताना नक्कीच सिंगल एकवडली जाते. फक्त दिशा दिली बिंदासनं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 17 धावा फलकावरती. 4 षटकांची लढत आहे. इथून आपण पाहिले गेलं तर या ग्राउंडवरती धावा चेस होताना देखील आपण पाहिल्यात. पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामधील जो पहिला सामना झाला RD11 सांदप विपक्ष इनगाव या दोन संघामध्ये 5 षटकामध्ये नक्कीच 71 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस केलं होतं टीम इनगाव संघाला. भरपूर चांगला क्रिकेट खास करून आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं दाखवला. 2 सामन्यामध्ये तो शंकरनं फार इम्प्रेस केलं. सेट बॅट्समॅन येतो स्ट्राईक एंडला तुषार पाटील. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा रनअप पाहायला मिळतोय वैभवच्या माध्यमातून. हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमारेखा बाहेर. ताकद भरपूर आहे तुषार पाटीलकडे. ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच. शेडीचे अप्रतिम डान्सिंग अंपायर आपण पाहू शकता नक्कीच विष्णू शिंदे सर. आणि क्या बात आहे. थोडंसं एंटरटेनमेंट करत असताना आमच्या प्रेक्षक वर्गांना देखील षटकार ठोकला. बॅकफूटवरती गेले आणि पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला तुषारच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र टॉप एज लागली. झेलची संधी निर्माण झाली आहे. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. यावेळेस फटका फसला आणि मिळती विकेट ती वैभवला दिनेशला आणि लागतोय हा दुसरा धक्का टीम जांभिवली गाव संघाला. जॉईंट आहेत डीजे रॉकेट. कॉमेंटरी बॉक्स मध्ये सध्या तरी आमच्या असमय वातावरण देखील आपण पाहू शकता परंतु लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. रॉकेट एखादा शब्द जर आला लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तर व्हायरल होऊ शकतो. गोलंदाज दिनेशला सफलता मिळाली. षटकार खर्च केल्यानंतर चांगलं कमबॅक. या फटक्यामध्ये काही रिलेव्हेशन नव्हतं. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर बॅटच्या थोडासा वरच्या एशाला हा चेंडू लागला गेला आणि फटका फसला. यॉर्करचा प्रयास. सत्तिक यॉर्कर पाहायला मिळते. ब्रह्मास्त्राचा वापर आणि सफल देखील ठरतो. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अप्रतिम कमबॅक. याच्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल झालेत. रन्स खर्च केलेत फक्त 7 आणि 2 सफलता प्राप्त केल्या त्या षटकामध्ये गोलंदाज दिनेशने.
संदीप आलेत नवीन खेळाडू, अनुभवी खेळाडू येथे देखील. पुन्हा एकदा खोलबटाप्याचा चेंडू ऑन साइडला खेळून काढण्यात मिड विकेटचा खेळाडू फार वेगाने आला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, कॉल दिलाय, डायरेक्ट हिट कदाचित झालं असं तर विकेट बनवू शकले असते. बिंदास सिस्वे डेंजर झोनला होते आणि इथून मी तर म्हणेन बचावलेत, फार बचावलेत. भरपूर चांगला थ्रो होता परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जांभिवली गाव संघ पोहोचलाय तो 2 गडी बाद 25 या आकड्यावरती डीजे रॉकेट. षटक 16 धाव्यांसह मिळेल खर्च केल्या 16 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले षटकार आला, त्यानंतर सुरेख कमबॅक. दिनेशनं 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत विकास भांडे. अनुभवी खेळाडू आहेत, 2 अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर पाहायला मिळतील. एका बाजूला जांभिवली गावचे सिनियर खेळाडू बिंदास सिसवे, दुसऱ्या बाजूला कात्रप टीमचे सिनियर खेळाडू विकास भांडे. पहिला बॉल या षटकातील, पहिला चेंडू फुल टॉस होता. मेजवानी होती बिंदास सिसवेसाठी. नाराज झाले, स्वतःवरती फार नाराज झाले, कारण की बिंदासला देखील माहिती आहे हा बॉल बॅटवरती कनेक्ट झाला तर कदाचित मोठी धावसंख्या बनवू शकली असते, परंतु या ठिकाणी बीट होत आहेत. फटका खेळण्यामध्ये डॉट बॉलची समाप्ती. विकास पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेटला. यावेळेस मात्र खोलबटाप्याचा चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू मागे आलाय आणि इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील सुरू होता. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 26 या आकड्यापर्यंत पोहोचलाय जांभिवली गाव संघ. मी अगोदरच म्हटलं होतं नक्कीच समोरचा संघ देखील ताकदवर आहे. त्याच्या अगेन्स्ट खेळताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत भरपूर. आपण पाहिले घेतात 10 चेंडूमध्ये 3 ते 4 मोठे फटके जरी आले, 4 मोठे फटके आले तर देखील एक चांगला स्कोर पर्यंत पोहोचू शकेल. ओहो, पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय पूर्णपणे. धावबाची संधी आणि पाहावं लागेल पंचांगाडी. यश विकेट मिळाली आहे, सांघिक यश टीम कात्रप संघाला मिळते आणि लागणारा तिसरा धक्का टीम जांभिवली गाव संघाला. एक्झॅक्ट हा चेंडू पडल्यानंतर किती टर्न झाला. संदीपला असं वाटलं की चेंडू नक्कीच मागे खेळण्यात येईल. संदीप मागे खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की टप्पा घेतल्यानंतर चेंडू फार या ठिकाणी टर्न झाला आणि ऑफस्टमवरती पूर्णपणे आला आणि संदीपला मात्र बीट केलं गेलं. विकास व्हेरिएशन दाखवत असताना व्हेरायटी दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. वेगळ्या पद्धतीनं चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे विकास भांडेच्या माध्यमातून. नवीन खेळाडू राकेश, सेकंडला फलंदाज बिंदास. लोअर फुल टॉस फटका चांगला, परंतु समोर खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझनला. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एकच धाव इथे मिळेल. एक षटक देखील फार चांगलं राहिले आतापर्यंत टीम कात्रपसाठी, कारण की या षटकामध्ये 4 बॉल झालेत, रन्स खर्च केल्यात फक्त या ठिकाणी 2. 4 बॉल आणि 2 धावा खर्च होत आहेत. एक रनआउटची विकेट. राकेश येतो स्ट्रायकिंगला. लॉफ करायचं होतं, पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू थोडासा टेक ऑफ होतोय. राकेश पाठारेला देखील बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. प्रचंड अनुभव विकास भांडेकर, मी अगोदरच म्हटलं होतं, आणि तोच अनुभव सिद्ध करत असताना या मॅच मध्ये, या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू षटकातील. पॅडवरती आदळतो चेंडू, बॅटकडे पंच सांगत असताना अपील जोरदार होती, परंतु शेवटच्या बॉलवरती मिळेल सिंगल. सफल ओव्हरची समाप्ती. या षटकामध्ये एकूण धावा आपण पहिल्या खर्च केल्यात विकास भांडेनं फक्त 3 आणि एक रनआउटची विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जांभिवली गाव संघाची धावसंख्या ती 28 आकड्यावरती डीजे रॉकेट.
खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अद्याप राकेश पाठारे देखील एक मिडल ऑर्डरचा चांगला खेळाडू आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये देखील आम्ही पाहतोय, परंतु अंतिम षटकामध्ये ते मोठे फटके पाहायला मिळतील का, गरज आहे टीमला. दुसऱ्या बाजूला विकासचं षटक फार चांगलं राहिलं, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, आणि आता अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील गोलंदाज अक्षय येत आहेत. ठीक, चला गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाचे कॅप्टन आणि नेहा 11 जय भवानी शिरगाव संघाच्या कॅप्टनला सुद्धा विनंती राहील की आपण टॉससाठी लगेच आमच्या मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं. आणि आता बॉल चालला फाईन लेग क्षेत्राकडे, बीट करत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. तर टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स झाला होता आणि राकेशने वाट पाहिली बॉलची, हुक केला, चौकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र नो घोषित केला पंचांनी. यस, नोचा इशारा आणि चेंडू सीमा पार, षटकार एकूण मिळतील 7 धावा या बॉलवरती. सर्व काही ठीकठाक होतं. हे षटक कशा प्रकारे राहील हे पाहणं गरजेचं होतं. आणि आता या ठिकाणी या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा बनल्या गेल्यात, फक्त एक चेंडू झालाय. फ्रीडचा बॉल, लॉफ्टेड हिट, राकेश पाठारे. वर्णन केलं होतं या खेळाडूचं मी, मिडल ऑर्डर मध्ये त्याच्या बॅटमध्ये देखील मोठे फटके आम्ही पाहिलेत, आणि तेच दाखवत असताना या मॅच मध्ये संकट मोचकाची भूमिका पार पडतो आपल्या टीमसाठी. ठोकलाय षटकार. जांभेली गावचे उद्योजक आमचे अत्यंत जवळचे मित्र बाळा सावंत यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मंजिरी मयंक यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. काय जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता कुठेतरी जनमन क्रिकेट संघ जांभेलीला संजीवनी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल तरच या मॅचमध्ये चांगलं फायटिंग टोटल उभं करण्याचा प्रयत्न टीम जांभेली संघ करेल. अक्षय बांबुलकर राऊंड विकेटने यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, संपर्क व्यवस्थित झाला नाहीये, एक धाव कंप्लीट करण्यात आली. आणि आता एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. हे बघा क्या बात आहे. जणू काय विष्णू शिंदे सरांना पॅरालाइज मारलेला आहे. जर कुठे लकव्याचा गावठी औषध मिळत असेल तर जरूर त्यांना ऍड्रेस द्या, कारण त्यांनी सांगितलंय की ही धाव लेग बायची आहे. धावसंख्या एकूण टोटल आपण पाहिली स्कोरबोर्डवरती मॅडी तर 46 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगले बॅटिंग, यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक ऑन साइडला खेळलेत, जजमेंट नाहीये खेळाडूकडे, बॉल सीमा पार, अजून एक चौकार येतोय. यावेळेस मात्र खेळाडू बिंदास यशस्वी असतील. चौकार. माझ खराब गोलंदाजी पाहायला मिळते, मागडी गोलंदाजी पाहायला मिळते या अंतिम षटकामध्ये. लॉफ करायचं होतं बिंदासला, परंतु इथून कनेक्शन बनलं नाहीये. धावाची संधी असेल आणि विकेट मिळेल रनआउटची. एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. अर्धशतक कंप्लीट झालंय, 50 कंप्लीट झाले, 50 धावा पूर्ण होत्या स्कोरबोर्ड वरती. टीम जांभिवली गाव संघाच्या फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ जांभिवली गाव. यावेळेस मात्र शेवटचा चेंडू भरपूर वेगवान होता, विकेट मिळाली अंतिम बॉलवरती. शेवटच्या मुवमेंटला थोडंसं कमबॅक, परंतु षटक फार मागणं राहिलं. या षटकामध्ये एकूण आपण पाहिले गेले तर धावा आल्यात, आमचे गुणलेखक या ठिकाणी काउंट करतात. 22 धावेचे षटक राहिले आहे अक्षय यांचं, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती एकूण स्कोर 50 आणि 51 धावेचं लक्ष असेल टीम कात्रप संघासमोर. धन्यवाद. या आपण लगेच टॉस करू. गावदेवी क्रिकेट संघ खरवई आणि नेहा 11 जय भवानी शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आजचे बर्थडे बॉय अर्थातच आमचे अत्यंत जवळचे मित्र सोमनाथजी खाडे सर यांच्या शुभास आपण टॉस करू. आणि विष्णू शिंदे सरांसाठी ज्यांनी मात्र नुकताच जो डान्स केलेला आहे आणि त्यांच्या लखव्याच्या उपचारासाठी
चिंतामणजी सुरोश यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. पारितोषिक येतच राहतील, परंतु या ठिकाणी आपण सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी एंटरटेनमेंट करायचं, प्रेक्षकांचं मनोरंजन आपण करायचं. या आपण टॉस करू. टॉस बॉक्समध्ये काटाचा कॉल आणि छापा या ठिकाणी आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ खरवईने, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. लक्षात असू द्या, एका षटकाचा खेळ संपेपर्यंत डिसिजन आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. गावदेवी खरवई संघाला विनंती राहील आणि दोन्ही टीमला विनंती राहील लगेच आपण कमिटीशी संपर्क करा. आणि या ठिकाणी आपण सोमनाथजी खाडे सरांचा या ठिकाणी विशेष सन्मान करू. मी रमेश धुळे या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती राहील, या आपण आपल्या शुभास आपण या ठिकाणी सन्मान करू. संजयजी सावंत अर्थातच आमचे बाळा सावंत यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर दरम्यान आमचे या ठिकाणी एवन जोडी हर्षल भोईर आणि स्वप्नील पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच स्वप्नील आणि हर्षल. चला 51 धाब्याचं टार्गेट असेल या मॅच मध्ये आणि 51 धाब्याचं पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल या ऐकू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो आम्ही. परिवर्तन येत आहेत स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली हरिवलीचा गोडाबाज येस बड्डे बॉय या ठिकाणी असतात आमचे सोमनाथजी खाडे सर या ठिकाणी येतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात. खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस होता आणि तो साजरा देखील केला गेला आमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. या सोमनाथजी खाडे सर आपण जॉईंड आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर जांभिवलीचे नक्कीच माजी नगरसेवक सन्माननीय सचिनदादा पाटील यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात संघासाठी, जांभिवली संघासाठी आणि स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच सोनू बांगर सर, ज्यांचा आवाज पूर्वार्धामध्ये आपण ऐकत होतात. त्याचबरोबर रोशनजी संते सर समालोचन कक्षामधनं आम्हाला साथ देत आहेत. त्याचबरोबर आमची बदलापूर समालोचक समितीची आणि बदलापूरची एवन जोडी अध्यक्ष महेश धुळे सर, मॅडी सर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर, आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. जय हनुमान जोबेली आयोजित जोबेलीकर चषक 2025चा थरार 51चं टार्गेट आहे आणि टार्गेटच्या पाठलागाला सुरुवात केली. कात्रप संघाची सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. अक्षय आणि प्रफुल्ल हे दोन फलंदाज मैदानावरती स्टार्ट देतील. सलामी देत असताना सुरुवात करतायत. पहिला चेंडू सुंदर आलाय. गोलंदाज राकेशच्या माध्यमातून आलेला हा पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 51चं टार्गेट दिलंय. टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी चालू केलाय. पहिला डॉट येतोय. प्रेशर क्रिएट झालंय. चांगला चेंडू स्लोवर वन लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा खाल्ला, थोडासा बाहेर निघतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळतीये. सलगच्या 2 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी खर्च केली जात नाही. अचूक टप्पा, नियंत्रित गती आणि चेंडूला वळवत असताना सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश, ज्याच्या खांद्यावरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी पार पाडतोय.
यावेळेस खडेकडे फटका खेळलाय, कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फिल्डिंग, झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना लागलेला पहिला हादरा टीम कात्रपला. बॅट्समन अक्षय आउट. हृदयाच्या अंतकरणापासून संपूर्ण जोवेलीकरांचं तथा बदलापूर समालोचक समितीची आमची एवन जोडी अध्यक्ष साहेब अर्थातच महेशजी धुळे सर, मॅडी सर आणि राहुलजी चव्हाण सर, भरपूर सारं प्रेम आणि त्याचबरोबर संपूर्ण जोवेलीकरांनी आणि आयोजकांनी मनापासून प्रेम आमच्यावरती सातत्यानं केलंय आणि आजतागायत पाहायला मिळतंय. आज आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आम्ही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आपलं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावफलकावरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि एक गडी बाद 0 धावा धावफलकावरती टीम कात्रप संघ संघर्ष करतोय. संघर्ष योद्धा अक्षय मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. 2 चेंडू त्यानं सुरुवातीला डॉट खेळले आणि त्यानंतर इथं मैदान सोडलंय. त्याची जागा भरून काढण्यासाठी राहुल आलाय. राहुलवरती जबाबदारी फार मोठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त लेग कटर पाहायला मिळत आहेत. समोर टाकला, आउट स्विंगिंग डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. दर्जेदार टप्पा, अतिशय आक्रमक शैलीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला अंदाज घेऊ दिला जात नाही. सलगचे 3 चेंडू आपण सुरुवातीला डॉट पाहिले, त्यानंतर हा चेंडू बॅटिंग करत असताना राहुल मैदानाच्या आतमध्ये आला, त्यानं सुद्धा डॉट खेळलाय. एकंदरीत 4 चेंडू फेकलेत, एकही धाव नाही. सुंदर गोलंदाजी. यावेळेस पहा, समोर खेळलाय, फटका चांगला, जबरदस्त, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर जातोय, त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. अडवून फेक करतील तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतायत. निश्चितच फटका ज्या वेळेला बॅटमधनं मिडल झाला असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र शेवटच्या मोमेंटला वेगानं चेंडूवरती जातोय आणि अगदी लॉंग ऑफवरनं लॉंग ऑनला येऊन चेंडूला अडवलं. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिंदास्त, जबरदस्त फिल्डिंग. चेंडूला अडवलं, 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतायत. गुड फिल्डिंग. यावेळेस शफल झाला, शफल अक्रॉस अपस्टम्पच्या अगदी बाहेर गेलाय आणि ऑन साइडला दिलाय तडाखा. जबरदस्त फटका, संघर्षाला सुरुवात केली, दर्जेदार चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. एका षटकाच्या अंती स्कोअर कार्डवरती जर नजर मारली तर पाहायला मिळत आहेत ते एकंदरीत 6 धावा, 1 गडी बाद, 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा असेल तर इथून राहुल आणि सनीला फार मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. दोघांनाही इथून ताकदवर बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. चला मित्रांनो, वेळेची काळजी घ्या, कारण आपल्याला अजून भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत. मध्यरात्र उलटून गेली आहे आणि त्यानंतर सुद्धा इथं क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला हा थरार. षटक क्रमांक 2ला सुरुवात. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्गवरती महेश येतोय. षटक क्रमांक 2ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. गोलंदाजी करत असताना राकेशनं पायात बेड्या ठोकल्यात आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी जांभिवली टीमसाठी यावेळेला केली जाईल का? बॉलर तयार होतोय महेश. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन खेळतोय. यावेळेस ऑन साइडला पहिल्या चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या जवळ चेंडूला गॅदर करत असताना थोडीशी चूक झाली. चेंडू कॅरी होत असताना थोडा खाली राहतोय आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर झेल ड्रॉप. विष्णू शिंदे सर, व्हॉट हॅपन? या ठिकाणी आपल्या अनोख्या शैलीत सांगतायत की हा झेल ड्रॉप होतोय. एक सिंगल धाव येते, धावफलकावरती जोडतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 7 या आकड्यावरती, 7 ऑन द बोर्ड. सनीच्या बॅटमधनं एक सिंगल येते, धावफलकावरती जोडतायत. स्ट्राईक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती राहुलकडे. हा चेंडू पाहिला जाईल ऑप्स्टिकच्या बाहेर. अगदी सांगतायत, ओ माय गॉड, वाईट बॉल. काय एनर्जी आहे, रात्र उलटून गेली आहे. निश्चितच जबरदस्त एनर्जेटिक कामगिरी कार्यक्रम पार पाडतायत विष्णू शिंदे सर.
यस अनोख्या शैलीमध्ये सांगत असताना हा वाईट बॉल भाऊजी आहेत आमचे चांगली कामगिरी मैदानावरती करतात त्याचबरोबर अंपायर म्हणून चांगलं नाव त्यांनी कमावलेलं आहे डान्सिंग अंपायर यावेळेस पाहायला मिळतंय चेंडू आतमधनं जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय षटक क्रमांक दुसरं चालू आहे गोलंदाज महेशच्या खांद्यावरती ही जबाबदारी त्यानं 2 चेंडू चांगले फेकलेत धावा 2 खर्च केल्यात एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा स्कोअर कार्ड वरती बॅटिंग करतायत टीम कात्रप बनवायच्या आहेत 51 धावा षटक क्रमांक दुसरं चालू आहे यावेळेस आपण पाहताय राहुल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती मोठ्या फटक्यांची नितांत गरज यावेळेस स्लोवर वन डिलिव्हरी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला टप्पा खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता आतापाता नव्हता विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं अजून एक निर्धाव येतोय अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस केली जाते बबल्या सावंत आणि बाळा सावंत यांच्याकडनं जांभिवली टीमला हॅट्रिकसाठी कुण्याही गोलंदाजाने हॅट्रिक जर घेतली तर 4444चं बक्षीस यावेळेस ओरपी चेंडू फटका फसलाय झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल या ठिकाणी कॅरी केलाय अजून एक विकेट मिळालेली आहे महेशनं या ठिकाणी निश्चितच गोलंदाजी करत असताना टिपलेला हा गडी फलंदाज बाद होतो डिस्को डान्सर विष्णू शिंदे सर अतिशय चांगला डान्स या ठिकाणी करतायत मगाशीच आपण पाहिलं तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक राहुलजी चव्हाण सर यांच्याकडनं त्यांना मिळालंय आणि निश्चितच भरपूर पारितोषिकांची खैरात त्यांच्यावरती होताना आपण नेहमीच पाहतोय यावेळेस ऑप्टिकच्या बाहेर जाऊन अगदी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूच्या रडारपर्यंत पोहोचू शकले नाही टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही सरळ विकेट किपरनं चेंडू गॅदर केलाय डॉट येतोय षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ होईल अचूक टप्पा भेदक नियंत्रित गती पाहायला मिळते चांगली गोलंदाजी बॉलर तयार होतोय महेश राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग झेलची संधी बराच वेळ चेंडू हवेत झेल या ठिकाणी टिपलाय अजून एक विकेट जातीये तिसरा फलंदाज माघारी परतेल कात्रप संघाला पडझड लागलीये वन मोर गॉल विकेट मिळाली षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलेलं आहे 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत 8 धावा 51 धावा बनवायच्या आहेत कशा पद्धतीने बनवल्या जातील हा यक्ष प्रश्न या ठिकाणी पडलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कात्रपला 51 धावांपर्यंत पोहोचायचं आहे सुरुवातीला आपण पाहिलं तर जांभिवली संघानं मैदानावरती हाहाकार माजवला तब्बल धावा बनवल्या होत्या 50 आणि 51चं टार्गेट दिलंय इथं धावा झाल्यात 8 षटकं संपली आहेत 2 उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 43 धावांची आवश्यकता 12 चेंडू 43 धावा अभूतपूर्व कामगिरी या ठिकाणी करावी लागेल क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो मैदानावरती किती धावा जरी असल्या तरी त्या चेस होऊ शकतात आजची IPL ची मॅच जर तुम्ही पाहिली असेल तर सनरायझर्स हैदराबाद संघानं केवळ 18 षटकांमध्ये तब्बल 247 धावा आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी कुठून काढल्या चेस करत असताना निश्चितच 12 चेंडू 43 ची गरज आहे सुभाष नामदेव बगर साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय अपील केली पंचांनी बोट केले आकाशाकडे आणि अजून एक हादरा मिळालाय दुष्काळात 13वा महिना वन मोर विकेट डाऊन क्रिकेट असोसिएशन
बदलापूर संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानानं चाललेला हा कार्यक्रम, अर्थातच जोवेली ग्रामस्थ आणि समस्त जोवेलीकरांचं हे दमदार आयोजन, जोवेलीकर चषक 2025चा हा थरार रजनी क्रिकेटमध्ये आपण एन्जॉय करताय. निश्चितच मध्यरात्र जरी उलटून गेली असली तरी मैदानाच्या चारी बाजूला दर्दी प्रेक्षकांची भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. डोंगर दऱ्यांचा हा प्रदेश आहे, अर्थातच बाजूनच अहमदाबाद हायवेचं आपल्याला प्रस्थान झालेलं पाहायला मिळतंय. मात्र निश्चितच आपण रात्र झालेली जरी पाहिली, जंगलामध्ये जरी आपण असलो तरी सुद्धा चारी बाजूला दाटीवाटीनं प्रेक्षक राजा अजूनही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. ही निश्चितच जोवेलीकर चषकाची यशाची गमक तुम्हाला पाहायला मिळतील. यश पाहायला मिळतंय, कारण मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुद्धा प्रेक्षक राजा नितांत प्रेम करणारी ही स्पर्धा. जोवेलीकर चषक 2025 षटक क्रमांक 3 ला सुरुवात. बिंदास शिसवे गोलंदाजी मार्कवरती, जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. पहिलाच बॉल चांगला टाकला होता, त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ झाली, थ्रो थोडासा खराब, आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. धोक्याची सिंगल स्कोअर कार्डवरती येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड झालं 9 या आकड्यावरती, 9 ऑन द बोर्ड. शांत चाललेला हा सामना, संथ चाललेला हा सामना, कुठल्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाही. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, फलंदाजांना मोठे फटके मारू दिले जात नाहीत, आणि निश्चितच 51 धावांच्या डोंगराचा पाठलाग करत असताना कात्रप संघ या ठिकाणी थोडासा चाच पडतोय. इथं पायावर चेंडू फ्लिक केलाय, ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडून फेक करेल, तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येते धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 10 धावा, 10 ऑन द बोर्ड, 10 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. 2 लेफ्टी फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. कात्रप संघाचा जर विचार केला तर अजून पोहोचायचंय 51 या मॅजिक फिगर पर्यंत. मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. मारण्याच्या नादात विकेट मिळाली. शॉट फाईन लेग वरती या ठिकाणी चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय, आणि निश्चितच अजून एक विकेट मिळताना पाहायला मिळेल टीम जांभिवलीला. चषक 2025 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट, विशेष सहकार्य जयानवान क्रीडा मंडळ जोवेली, ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव, युवा पर्वत तरुण सर्व आणि ग्रामस्थ मंडळ दहिवली यांचं भरपूर आणि भरघोस योगदान या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आम्हाला लाभतंय. आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटला, फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करेल, तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली जाते. शांत चाललाय खेळ, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दंगा पाहायला मिळत नाही, मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत, आणि निश्चित हा सामना जवळजवळ जांभिवली संघानं निर्विवाद यश मिळवण्याच्या मार्गावरती जात असताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली. षटक क्रमांक चालू आहे 3रं, आणि 3ऱ्या षटकातला शेवटचा बॉल. बिंदास्त आणि अगदी बिंदास्त गोलंदाजी करत असताना समोर खेळलाय, फटका चांगला आहे, मात्र तितकीच खराब फिल्डिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यात्री आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हौशे नवशे गौशे आणि आनंद लुटत असताना या सर्व प्रेक्षकांना आपण पाहताय. आपलं सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 3रं संपलेला आहे. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती 15 धावा 51चा पाठलाग करत असताना जांभिवली संघ मैदानावरती 4थ्या षटकासाठी या ठिकाणी विशालला इंट्रोड्यूस करत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत ते 36 धावा. 6 चेंडू 36 धावा क्रिकेटच्या मैदानावरती
कधी इतिहास घडू शकतो. बदलापूर ही ऐतिहासिक नगरी आहे आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये अनेक विश्वविक्रम आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. 6 चेंडू आणि 36 धावांचा विश्वविक्रम या ठिकाणी पार पाडला जाईल का? बॅटिंग करत असताना कात्रप या संघाकडनं मैदानावरती खेळत असताना स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार होतोय. मनोज उजव्या हाताचा फलंदाज. 6 चेंडू 36 ची गरज. बॉलर तयार होतोय विशाल. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम निर्णायक. 6 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. टीम जांभिवली 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत तब्बल 36 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार होते विशाल. शेवटच्या षटकाची जबाबदारी. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल. पहिला चेंडू टाकतोय वाईड यॉर्कर स्वरूपाचा. अगदी वाईड लाईनच्या जवळून चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव येतोय. चांगला टप्पा, नियंत्रित गती आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूपासून अतिशय सुंदर कामगिरी पार पाडतायत. निश्चितच अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीनं टप्पा पाहायला मिळाला नाही, चुकीच्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळाली नाही आणि अचूक गोलंदाजी करत असताना टीम जांभिवली आपल्याला पाहायला मिळतीये. चला, शेवटच्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. 36 धावांची अजूनही गरज आहे. बॉलर विशाल ज्याच्यावरती जबाबदारी दिली. पहिला बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. 0 धावांवरती हा चेंडू इथं संपन्न झालाय. उर्वरित 5 चेंडू जर वैध फेकले, व्यवस्थितरित्या जर या ठिकाणी हाताळले तर जवळजवळ जांभिवली हा संघ हा सामना खिशात घालतोय. बॉलर तयार विशाल. इथं ओव्हरपिच प्रहार केलाय. फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ, मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावा. या ठिकाणी आपण पाहताय बॅटची एज. विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना थोडीशी चूक झाली आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. सिंगल धाव येते, धावफलकावरती जोडली जाईल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्पर्धा आपण एन्जॉय करताय. झोवेलीकर चषक 2025. पुनश्च एकदा समस्त झोवेलीकरांचं आणि लाडक्या आयोजकांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार मी व्यक्त करतोय. आज या ठिकाणी आपण बोलावलं, प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या मंचावरनं आमचा वाढदिवस आपण साजरा केलात. आपलं सर्वांचं मनापासून आभार. विशेष आभार महेंद्र धुळे सर, त्याचबरोबर संपूर्ण धुळे आणि धुळे कंपनी. जोवेलीकरांचं मनापासून आभार. महेशजी धुळे सर, आपलं सुद्धा आभार. अनमोल संजय धुळे सरांच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर आता विष्णू शिंदे सर जे डान्सिंग अंपायर, त्यांना कुठेतरी कॉम्पिटिशनसाठी हे प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि आता ही जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. बघूया विष्णू शिंदे सर आणि आमचे जे लाडके प्रेक्षक आहेत. नक्कीच नक्कीच लाडके प्रेक्षक रात्री के यात्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा मित्रांनो. जांभिवली टीम आपण या ठिकाणी आपल्याला अजून भरपूर मॅच खेळायच्या आहेत याची काळजी घ्या. जवळजवळ 1 वाजत आलेला आहे. सकाळ उजाडायला नको याची काळजी आपण आताच घ्यायला हवी. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज विशाल गोलंदाजी करतोय. इथं चेंडू हवेत, झेलची सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच नो मॅच लँडमध्ये चेंडू ड्रॉप झाला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत. उरलेले चेंडू आपण पाहताय शिल्लक आहेत ते 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. औपचारिकता या मॅचमध्ये जांभिवली संघानं जवळजवळ हा सामना आपल्या खिशात घातलाय. विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळत असताना दोन्ही टीमचं मनापासून कौतुक करूयात. चांगला खेळ आपण या ठिकाणी सादर केलात. खोलवर टप्पा, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी एक्झिक्यूट करत असताना शेवट गोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय गोलंदाज विशाल. चांगले खेळतायत आणि शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. सामना जवळजवळ विजयी पताका या ठिकाणी लावत असताना पहिल्या मॅचमध्ये आतिश पाटील यांच्याकडनं जांभिवली टीमला आणि आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.